आज सकाळी बिना टाइम वेस्ट करता का नाही पहिल्यांदा मुळे काढून घ्यायला चालू केलो. आज सलगरचा बाजार आहे आणि लवकर 2 वाजता जायला लागतंय. त्यामुळे सगळ्यात पहिला का नाही भराभरा मुळे उपसून घेतलो आणि नंतर सगळे एकीकडनं गोळा केलो. त्यात आणि असले एक ऊन एक पडलेलं आणि तुम्हाला माहितच असेल उन्हात काम करल्यावर कसं होतंय. आता केल्याशिवाय तर काय पर्याय नाही. त्याच्यामुळे सगळी मुळे एका जागी गोळा केलो आणि निम्मी मुळे झाडाखाली होती त्यांची सगळ्यांची पालं काढलो आणि निम्मी पत्र्यात होती त्यांची पण पालं काढलो. असं पाटीत भिजू घालून का नाही पहिल्यांदा धुवून घेतलो आणि जी मुळे झाडाखाली होती ती पण धुवून घेतलो. आणि आज टोटल मुळे का नाही 100-200 तर असतीलच. आणि 1 वाजल्यामुळे का नाही पहिल्यांदा सगळे मुळे कॅरेटात भरलो आणि गाडीला कॅरेट बांधलं आणि सलगरला निघालो. कारण सलगर आमच्यापासून 15 किलोमीटर लांब. लिग्नोरातनं बेळंकी आणि बेळंकीतनं सलगरला पोहोचलो. मग शेवटी बाजारात येऊन आपले इथे कॅरेट ठेवलं. सगळी मुळे असं रचून गणे विकायला चालू गेलो. त्यात आणि उगाच झाडाखाली जागा मिळाली म्हणून बरं, नाहीतर उन्हात विकायचं लयच अवघड होतं. आणि आज कधी बाजारात जर जास्तच मुळे आलती त्याच्यामुळे विकायला पण लय उशीर झाला. सगळं संपवायला मला 8 वाजलेलं. मग सगळं झाल्यावर गाडीला कॅरेट बांधलो आणि भुका पण लागलेला त्याच्यामुळे एक वडापाव खाल्लो. गाडीत पण तेल कमी होतं त्याच्यामुळे गाडीला पण तेल घातलो आणि घरला निघालो. आणि घरी पोहोचायला मला 9 वाजलं. आणि लाईक आणि सबस्क्राईब तेवढं करा की.